कृषी मंत्र्यांनी सांगितलं की नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या आठवड्याभरामध्ये त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। आता आठवडा सुरू झाला त्यानंतर यामध्ये आपण पाहिलं होतं की जवळपास 1800 कोटी रुपयांचा GR देखील आला, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्या ठिकाणी वितरित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही। मग आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण सुरू कधीपासून होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेचा लाभ जमा व्हायला सुरुवात कधी होणार असा प्रश्न राज्यभरातील सर्व शेतकरी विचारत आहेत। कारण आधीच नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणासाठी खूप जास्त त्या ठिकाणी विलंब झाला आहे। हा हप्ता वास्तविक पाहता त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये यायला हवा होता आणि या गोष्टीवर देखील कुणीतरी बोलणं गरजेचं आहे। कारण आपण पाहिले की हा हप्त्याचं वितरण हा नोव्हेंबर 2025चा हप्ता मिळतोय कधी, तर हा मिळतोय मार्च 2026 मध्ये आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा एक देखील मागणी होती की त्या ठिकाणी 2ही महिन्यांच्या हप्त्याचे वितरण करा। आमच्या खात्यावरती आता ह्या 8वा हप्ता आणि त्यासोबत 9व्या हप्त्याचे देखील वितरण आमच्या खात्यावरती करून टाका, जेणेकरून त्या ठिकाणी आम्हाला या वर्षीचा देखील पहिला हप्ता जमा होईल। कारण PM किसान योजना जी केंद्र सरकारची योजना आहे ती योजना सुरळीतपणे काम करते। त्या योजनेअंतर्गत 4 महिन्याला त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपये जमा होतात आणि या योजनेला संलग्नच त्या ठिकाणी राज्यात नमो शेतकरी योजना काढली होती। मग राज्य सरकारच्या वतीनेच योजनेच्या हप्त्याचे निधी वितरित करताना त्या ठिकाणी विलंब का होत आहे असा देखील प्रश्न शेतकरी मित्रांच्या मनामध्ये आहे। तर आता हे वितरण सुरू कधीपासून होणार आहे, त्यासोबत हे 90 लाख शेतकरी जे पात्र असणार आहेत ते कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला लगेच समजणार आहे की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार आहेत का नाही। कारण सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि पेजला फॉलो करायला विसरायचं नाही, जेणेकरून या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या संदर्भात म्हणजेच की नमो शेतकरी योजनेबाबत यावेळीच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी आपल्या विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधाऱ्यातील आमदारांनी देखील त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांना विचारलं की योजना नक्की बंद झाली आहे का, योजना चालू आहे का, आणि चालू असेल तर योजनेचा हप्ता किंवा योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा का होत नाही आणि जमा व्हायचा असल्यास ते होणार कधी। यावर बोलताना आपल्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं की नमो शेतकरी योजना कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी बंद पडली नाही। नमो शेतकरी योजना सुरळीतपणे सुरू आहे आणि नमो शेतकरी योजनेसाठी पुढील वर्षासाठी देखील निधीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली आहे आणि योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील लवकरच होईल। हे बोलल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेसंदर्भात 2 GR आले, जे GR मागील 4-5 महिन्यांपासून त्या ठिकाणी येत नव्हते आणि म्हणून मग नमो शेतकरी योजना सुरू असल्याचे त्या ठिकाणी आपल्या लक्षात आले आणि त्या संदर्भात आम्ही व्हिडिओ देखील केला होता। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण बाबतचा एक GR आला आणि ज्या GR नुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार। जवळपास 1800 कोटींच्या आसपास या ठिकाणी योजनेच्या हप्ता वितरणासाठीचा निधी काढला आहे। 1800 कोटी म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की 90 लाख शेतकरी त्यामध्ये पात्र असणार आहेत, कारण 2000 रुपयांप्रमाणे हा लाभ जमा होतो। मग आता हे पैसे नक्की येणार कोणाला, चला लगेच क्लिअर सांगतो। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। याबाबत आपल्या कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया माध्यमांमध्ये त्या ठिकाणी पोस्ट करून माहिती दिली आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। आणि हा हप्ता, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे की मग 2 महिन्यांचा हप्ता एकत्रित बाबत काही शक्यता आहे का, तर कोणत्याही प्रकारची शक्यता नाही। कोणत्याही प्रकारे 2 हप्ते एकत्रित मिळणार नाहीत। आता जो हप्ता मिळणार आहे तो आपल्याला प्रलंबित हप्ता जो होता मागील काही महिन्यांपासूनचा तो हप्ता मिळणार आहे। खरं तर मार्च महिन्यानंतर म्हणजे प्रत्येक मार्च ते मार्च हे अधिवेशनामध्ये किंवा हे बजेटचं वर्ष असतं आणि हे बजेटच्या वर्षानंतर त्या ठिकाणी पुढील मार्च वर्षासाठी त्या ठिकाणी सरकारला पुन्हा एकदा नवीन बजेटची तरतूद करावी लागते। मग हे वितरण होत असताना खरं तर यावेळीचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर देणं सरकारकडे त्या ठिकाणी बंधनकारक होतं। जर या वर्षाचा देखील पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळाला असता तर 8वा आणि 9वा असे 2 हप्त्यांचे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपये आले असते, जेणेकरून शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला असता। परंतु हा जो वितरण होणार आहे ते केवळ आणि केवळ हा GR नुसार फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये, जो की 8वा हप्ता असणार आहे, ज्याचे वितरण आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार आहे। मग आता न फिरवता तुम्हाला सांगतो की हे वितरण होणार कधी, तर वितरण हे बुधवार किंवा गुरुवारी केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। म्हणजे आज सोमवार आहे, उद्या परवापासून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना योजनेच्या हप्त्याचे वितरण होईल। कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। गुरुवारपर्यंत त्या ठिकाणी बोललं जात आहे की या योजनेच्या हप्त्याचे वितरण होईल। कारण ही योजना कशी आहे, ही योजना इतर योजनांपेक्षा वेगळी आहे। या योजनेचे वितरण एकाच दिवशी पार पडतं, म्हणजेच की जो दिवस ठरला आहे
त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतात। आता काही प्रमाणामध्ये 2-3% असं देखील असतं की बँकेचे प्रॉब्लेम असतात, सर्व्हर इश्यू असतो, अशा वेळी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुसऱ्या दिवशी देखील पैसे जमा होतात। परंतु जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे वितरण असते ते त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होत असतात। अशा पद्धतीनेच नमो शेतकरी योजना कार्यरत असते आणि म्हणूनच नमो शेतकरी योजनेचा लाभ हा एकतर बुधवारी सुरू होईल किंवा गुरुवारी सुरू होईल आणि त्याच दिवशी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आता हे पैसे नक्की जमा कोणाला होणार एकाच सेकंदात सांगतो, लक्षात घ्या। पीएम किसान सन्मान योजना आणि या योजनेचा 22वा हप्ता, 22व्या हप्त्याचे वितरण हे 13 मार्च रोजी पार पडले आहे। किती तारखेला? 13 मार्च। आणि या 13 मार्च रोजी, 13-14 मार्च रोजी तुमच्या खात्यावरती जर पीएम किसान योजनेअंतर्गत 2000 रुपये जमा झाले असतील तर तुम्ही निश्चिंत राहायचं आहे, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे देखील 2000 रुपये 100% जमा होणार आहेत। मागे काही माध्यमांमध्ये त्या ठिकाणी बातम्या आल्या होत्या की 65 लाख शेतकऱ्यांना पैसे येणार, 70 लाख शेतकऱ्यांना पैसे येणार। 65-70 लाख आता आपण पाहिलं की पीएम किसान योजनेचा हप्ता जवळपास 90 लाख शेतकऱ्यांना झाला आहे आणि आता 65-70 लाख म्हणजे 20-25 लाख कुठली गाळी तुम्ही? असं काही नसतं। मी याआधी देखील सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतोय, वारंवार सांगतोय की पीएम किसान योजनेशी संलग्न असलेली राज्य सरकारची योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी जी यादी वापरली जाते, लाभार्थी यादी, तीच यादी त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणासाठी वापरली जाते। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले जात नाहीत। म्हणूनच ज्या ज्या शेतकरी मित्रांना आता पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आले होते त्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आहे। आता हे वितरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने अपडेट मिळवण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे जे काही प्रश्न असतील ते हक्काने आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।